आपल्या आणि अमेरिकेचे संबंध चांगले आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ट्रम्प यांच्याशी मोदींचा चांगला संवाद आहे. पण अमेरिका थेटपणे भारताची बाजू घेताना इंटरनॅशनल दिसत नाहीये. भारताला आमचा पाठिंबा असं म्हणताना दिसत नाही. त्याचं काय कारण असावं? आपल्याला हे जे नैतिक पाठिंब्याची फारशी गरज नाहीये. हां, हां. नैतिक पाठिंबे त्याचे आपल्याला काहीतरी हार्ड मदत व्हायला पाहिजे. हं, तर हार्ड मदत म्हणजे नेमकं काय? हं. अमेरिकेचं तंत्रज्ञान हे फार चांगलं आहे. ते तुम्हाला ते पाकिस्तानचे टार्गेट्स कुठे याची मदत खूप करू शकतात. हं, थोड्याफार प्रमाणात करत असतील असं वाटतं, पण नेमकं माहिती नाही. हं, त्याच्याशिवाय तुम्हाला ते जे मुख्य आहे की युनायटेड नेशन्सच्या लेव्हलला त्यांनी हं, पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करायला पाहिजे. त्यांना एक स्टेट स्पॉन्सरिंग टेररिझम डिक्लेअर करून, पण चीन आपला व्हेटो पॉवरचा वापर करून त्यांना निष्क्रिय करतो आहे. हं, ठीक आहे. म्हणजे काय असतं की बाकीचे जे 4 मोठे देश आहेत, म्हणजे 5 लोकांकडे व्हेटो पॉवर आहे. हं, तर फ्रान्स आपल्या बाजूनी आहे, इंग्लंड आपल्या बाजूनी आहे, रशिया आपल्या बाजूनी आहे आणि अमेरिका आपल्या बाजूनी आहे. फक्त हं, चीन आपल्या विरोधात आहे. पण चीन त्यांची व्हेटो पॉवर वापरून या 4 लोकांना नलिफाय करतोय. हं, तो एक मोठा भाग झाला. अमेरिकेकडनं जी आपल्याला सर्वात मोठी मदत मिळू शकते ती म्हणजे हे जे BTA म्हणजे त्याला म्हणतात बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट अमेरिकेशी जी होईल ती झाली तर आपला व्यापार प्रचंड वाढेल, आपली हं, आर्थिक उलाढाल वाढेल आणि आपल्या आर्थिक व्यवस्थेचा वाढण्याचा वेग वाढेल. तर ते अमेरिकेकडनं आपल्याला सर्वात मोठं गिफ्ट असू शकेल. अमेरिकेचे 2 जण जे आहेत, जे भारतीय म्हणजे मूल निवासी आहेत, जसे एक तर तो कश पटेल आहे, हं, CIA चे प्रमुख आहेत. CIA ही मोठी गुप्तहेर संघटना आहे, वर्ल्ड क्लास आहे. तर त्यांच्याकडनं जर चांगली गुप्तहेर माहिती मिळाली तर तो एक मोठा फायदा होऊ शकतो. दुसऱ्या त्या तुलसी गबार्ड आहेत, तर त्यासुद्धा एक अतिशय पॉवरफुल नेतृत्व आहे. तर हं, त्यांच्याकडनं म्हणजे अमेरिकेकडनं तुम्हाला तंत्रज्ञानाची मदत, गुप्तहेर माहितीची मदत आणि गरज पडली तर जी शस्त्र मोठी पाहिजे असेल त्याची मदत. शस्त्रांची खरं आपल्याला गरज नाही आहे, कारण आपल्याकडे असे कुठलं शस्त्र नाही. परंतु एक मदत जी अमेरिकेकडनं आपल्याला व्हायला पाहिजे आणि फास्ट व्हायला पाहिजे, हं, ती म्हणजे आपलं जी विमान आहे तेजस मार्क 1, तर हं, त्याच्याकडे आपलं इंजिन काही काम करत नाही. आपले DRDOचे सायंटिस्ट इंजिन नीटपणे करू शकले नाही. त्याकरता आपण GEचं इंजिन वापरतो आहे आणि GEचं इंजिन मिळत नसल्यामुळे, GE ही अमेरिकन कंपनी आहे, हं, ते इंजिन म्हणजे प्रूव्हन आहे आणि ते आपल्याला पाहिजे आहे, परंतु ते लवकर येत नाही आहे. हं, तर जर ते अमेरिकेने जर ते लवकर दिलं तर आपला LCA मार्क 1 नावाचं जे तेजस विमान आहे, जे भारतीय बनावटीचं विमान आहे, जे मिराजच्या नंतर रिप्लेस करणार आहे, तर हं. त्याची क्षमता वाढेल. तर ती मदत त्यांच्याकडनं मिळाली तर आपल्याला फार मोठी मदत होईल. म्हणजे GEचं विमान आणि जे ते आपल्याला जे मोठी ड्रोन्स देत आहेत, मला हं, वाटतं 15 मोठी ड्रोन्स आहेत, हेरॉन वगैरे प्रचंड मोठी ड्रोन्स आहेत ती. म्हणजे ते 3000-4000 किलोमीटर त्यांची रेंज आहे. त्यांची 24 तास ते आकाशात फिरू शकतात, सगळीकडे लक्ष ठेवू शकतात. तर ते जर लवकर आली तर आपली क्षमता ही जी युद्ध क्षमता जी आहे, युद्ध क्षमता मी म्हणतोय, ती प्रचंड वाढेल. तर त्याच्याकरता अजून ते जास्त एक्सपेरिमेंट करायला पाहिजे.